Welcome to e-learning platform, an initiative by Science Park SPPU. Today we are going to study part 3 of cell structure and microorganisms. आज आपण पेशी रचना आणि सूक्ष्मजीव याच्यातला भाग 3 शिकणार आहोत. Let us revise what we had covered in last session. मागील सेशन मध्ये काय केलेलं याची रिव्हिजन करूयात. So we prepared a slide of onion cell which is a plant cell. आपण कांद्याच्या पेशीची काचपट्टी बनवलेली वनस्पती पेशी. Then we studied shape of cells. नंतर आपण पेशीचा आकार याबाबत माहिती घेतली. And then we learned difference between animal and plant cell. नंतर आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी याच्यातील फरक बघितला. Today's subtopics are आजचे सबटॉपिक्स आहेत What are microorganisms? सूक्ष्मजीव म्हणजे काय? And occurrence of microorganisms आणि सूक्ष्मजीव कुठे आढळतात? Then we are going to study observation and measurement of microorganisms. नंतर आपण सूक्ष्मजीवांचे निरीक्षण आणि मोजमाप याबद्दल माहिती घेणार आहोत. Then nature of microorganisms and prokaryotic cell. सूक्ष्मजीवांचे स्वरूप आणि आदिकेंद्रिकी पेशी. What are microorganisms? सूक्ष्मजीव म्हणजे काय? And where do they occur? आणि त्यांचा आढळ कुठे असतो? काय बरं सूक्ष्मजीव म्हणजे? आपल्या डोळ्यांना सहजपणे जे दिसत नाही ते वापरण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शिकेचा वापर करावा लागतो. अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात. The things, the living organisms which we cannot see using our eyes, we use compound microscope for observing such living organisms. And these are called as microorganisms. Micro is small, organism is a living thing. Where do microorganisms occur? So microorganisms occur in air around us, in water, on ground, on food, in wastewater, in waste which we throw. Also they occur on the surfaces of plants, also inside animals, and also inside body of human beings. सभोवताली जी हवा, पाणी, जमीन, अन्नपदार्थ, सांडपाणी, कचरा याबरोबरच वनस्पती, प्राणी आणि इवन आपल्या शरीरामध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांचे अस्तित्व असते. यापैकी काही सूक्ष्मजीव एकटे राहतात जसे अमिबा, पॅरामेशियम, तर काही एक भरपूर संख्येने वसाहती करून राहतात. Some microorganisms stay alone like amoeba, paramecium. They are solitary microorganisms and some live together with each other forming a colony. काही सूक्ष्मजीव मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषांवरती सुद्धा जगतात. Some microorganisms live on dead remnants of plants and animals. Now we will go through observation and measurement of microorganisms. सूक्ष्मजीवांचे निरीक्षण आणि मोजमाप. यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करून बघायची आहे. We are going to perform an activity at home. You can keep a moist piece of bread in a box, in a tiffin. Cover it and keep it in the warm place. तुम्ही पावाचा एखादा तुकडा, पोळीचा तुकडा हा डब्यामध्ये बंद करून एखाद्या उबदार जागी असा हा डबा ठेवून द्या. काही दिवसांनंतर तुम्हाला त्याच्यावरती बुरशी आढळेल. ही बुरशी तुम्ही सूक्ष्मदर्शिकेखाली बघू शकता. This fungus which is grown on bread you can observe under microscope and then
यू कॅन ड्रॉ इट इन युअर नोटबुक. आणि नंतर तुम्ही ही नोटबुकमध्ये चित्र ह्याचं काढू शकता. सेकंड ॲक्टिव्हिटी इज यू कॅन ऑब्झर्व अ ड्रॉप ऑफ वॉटर अंडर मायक्रोस्कोप. एक सांडपाण्यामधला थेंब तुम्ही सूक्ष्मदर्शिकेखाली बघू शकता आणि त्यात दिसलेल्या गोष्टी तुमच्या वहीमध्ये एक आकृती काढू शकता. ॲक्टिव्हिटी 3 इज ऑब्झर्विंग अ ड्रॉप ऑफ बटरमिल्क अंडर मायक्रोस्कोप अँड ड्रॉइंग इट इन युअर नोटबुक. थर्ड ॲक्टिव्हिटी अशी आहे की तुम्हाला ताकाचा किंवा दह्याचा थेंब हा काचपट्टीवरती घेऊन सूक्ष्मदर्शिकेखाली बघायचा आहे आणि त्याची आकृती तुमच्या वहीत काढायची आहे. नाव ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता आपण सूक्ष्मजीवांचे निरीक्षण आणि मोजमाप करण्यासाठी काही उदाहरणं बघणार आहोत. त्याआधी सूक्ष्मजीवांचा आकार हा किती असतो हे जाणून घेऊया. बिफोर लुकिंग ॲट द एक्झाम्पल्स वी विल सी what is the general size of microorganisms which can be observed using compound microscope. So microorganisms are less than 100 micrometers. Those living things which are less than 100 micrometers cannot be seen through naked eyes, and therefore we observe it making a slide under compound microscope. So in this compound microscope we use about 1000 times multiplication of the lens. But some microorganisms are even less than 100 micrometer and even less than a micron, and therefore we sometimes need electron microscope to observe those microorganisms. सूक्ष्मजीवांचा आकार हा 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो. 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान असलेली वस्तू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही, म्हणून त्याची काचपट्टी तयार करून आपण सूक्ष्मदर्शिकेखाली ती बघतो, संयुक्त सूक्ष्मदर्शिकेखाली. या संयुक्त सूक्ष्मदर्शिकेमध्ये जवळपास 1000 पटींनी वर्धन केले जाते. पण काही सूक्ष्मजीव जर अगदीच लहान असले तर त्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेचाच वापर करावा लागतो. नाव वी विल सी सम एक्झाम्पल्स. आता काही उदाहरणं बघूया. दिस इज पॅरामेशियम सेल. पॅरामेशियम मेजर्स अबाउट लेस दॅन 100 मायक्रोमीटर. दिस इज टायफॉइड कॉझिंग बॅक्टेरिया. हा आहे टायफॉइड ज्याने होतो तो जीवाणू. द साइज ऑफ दिस टायफॉइड बॅक्टेरिया विच इज कॉल्ड ॲज सॅल्मोनेला टायफी इज लेस दॅन 10 मायक्रोमीटर. ह्या सॅल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूचा आकार 10 मायक्रोमीटरपेक्षाही कमी आहे. देन दिस इज पोलिओ व्हायरस. हा आहे पोलिओचा विषाणू आणि हा जवळपास 29.7 नॅनोमीटर एवढा असतो. दिस मेजर्स समवेअर अराउंड 29.7 नॅनोमीटर विच इज नॅनोमीटर. नाउ गेस व्हॉट? हाऊ मेनी मायक्रोऑर्गॅनिझम्स विल यू ऑब्झर्व ऑन द टिप ऑफ अ निडल? सुईच्या टोकावरती किती सूक्ष्मजीव मावतील असं तुम्हाला वाटतंय? नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट नेचर ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स अँड प्रोकॅरियोटिक सेल. आता आपण सूक्ष्मजीवांचे स्वरूप आणि आदिकेंद्रिकी पेशी ह्याबद्दल जाणून घेणार आहोत. आता ही आहे पावावर येणारी बुरशी. This is the fungus which we observed under compound microscope.
ही आहे स्पायरोगायरा नावाचं शैवाल. This is a slide which is made up of algae which is called as Spirogyra. Now both of these, that is bread mold and Spirogyra, are multicellular. ह्या दोन्हीही म्हणजे बुरशी आणि स्पायरोगायरा या बहुपेशीय आहेत. पण सगळेच सूक्ष्मजीव बहुपेशीय नसतात. Not all microorganisms are multicellular. Most of the microorganisms like bacteria and viruses are unicellular. बरेच जीवाणू आणि विषाणू हे एकपेशीय असतात. हा फोटो आहे जीवाणूचा. This is bacterial cell which is a single cell. हा फोटो आहे विषाणूचा. This photo is of a virus. You can observe single cells. So now these single cells are different in their structure. Most of the bacteria and viruses which are unicellular are called as prokaryotic. Prokaryotic cell does not have a membrane bound organelle. That is, they do not possess many cell organelles as present in the eukaryotic cell. Plasma membrane, cytoplasm and nucleoid are only components present in this basic type of cell. Such basic cells are called as prokaryotic cells. या एकपेशीय जीवाणू आणि विषाणूंच्या पेशी त्यांच्या रचनेत बहुपेशीय पेशींपेक्षा वेगळ्या असतात. यांच्यामध्ये फक्त पेशीपटल, पेशीद्रव्य आणि फक्त केंद्रक द्रव्य एवढंच आढळतं आणि म्हणून त्यांना आदिकेंद्रिकी पेशी असं म्हणतात. दृश्य केंद्रिकी पेशींमध्ये आढळणारी पटलापासून तयार झालेली अंगके ह्या पेशींमध्ये आढळत नाहीत. Summary of this session. We went through what is the meaning of microorganisms and their occurrence. सूक्ष्मजीव म्हणजे काय आणि ते कुठे आढळतात हे आपण बघितले. Then we observed and measured some microorganisms. नंतर आपण सूक्ष्मजीवांचे निरीक्षण आणि मोजमाप केले. Then we went through nature of microorganisms and prokaryotic cell. नंतर आपण सूक्ष्मजीवांचे स्वरूप समजून घेतले. सब टॉपिक्स फॉर नेक्स्ट सेशन. पुढील सेशनचे सब टॉपिक्स. Where do microorganisms grow? सूक्ष्मजीवांची वाढ कुठे होते? युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स, उपयुक्त सूक्ष्मजीव आणि फर्मेंटेशन म्हणजे किण्वन. हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स, उपद्रवी सूक्ष्मजीव अँड पॅथोजेन्स म्हणजे रोगकारक सूक्ष्मजीव. थँक यू.